मत हे शरद पवार गटाचे दुसरे वकील निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. बर. खरं तर ही कायदेशीर लढाई संपूर्ण महाराष्ट्र दुसऱ्यांदा बघतोय. हं. दुसरं वर्ष आहे. एका पाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत हा सगळा वाद उद्भवला आणि आता राष्ट्रवादीच्या घड्याळाचं नेमकं काय होणार हा प्रश्न आहे. जरी लढाई बदललेली असली, पक्ष बदललेले असले तरी वकील मात्र तेच आहेत. म्हणजे तीच नावं आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत, नीरज किशन कौल, मणिंदर सिंह आणि आता देवदत्त कामत जे आहेत ते अगदी थोड्या वेळापूर्वी आतमध्ये पोहोचलेले आहेत. हो. या गोष्टीवरती वारंवार भर दिला जातोय की मुळामध्ये जे कम्युनिकेशन करण्यात आलेलं होतं निवडणूक आयोगाला, म्हणजे मी जसं मगाशीपासून म्हणतोय की शिवसेनेच्या बाबतीत हा मुद्दा होता सुरुवातीला की निवडणूक आयोगाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळोवेळी कळवल्या गेलेल्या आहेत का, पक्षाची घटना जी आहे ती अप टू डेट आहे का. राष्ट्रवादीच्या बाबतीत तसं नव्हतं. काही गोष्टी वेळेत सगळ्या कळवण्यात आलेल्या होत्या, पण जे कम्युनिकेशन झालं त्याच्यामध्ये सुद्धा काही फॉल्ट लाईन ज्या आहेत त्या अजित पवार गटाकडनं काढल्या गेलेल्या आहेत आणि त्याच धर्तीवरती हे सगळं आर्ग्युमेंट जे आहे ते होताना दिसतं आहे. नक्कीच प्रशांत, घटनेतले काही महत्त्वाचे मुद्दे, त्यासोबतच शरद पवारांची अध्यक्ष म्हणून निवड, त्यांनी केलेल्या नियुक्त्या आणि त्यासोबतच गेल्या वेळेचा जो मुद्दा म्हणजे प्रामुख्याने प्रशांत दोन मुद्द्यांवर आता अजित पवार गटाने लक्ष केंद्रित केलेले दिसते. एक तर आमदारांची संख्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे झालेल्या नियुक्त्या आणि त्या कशा घटनेला धरून नाहीत पक्षाच्या हे सांगण्याचा प्रयत्न आणि त्यासोबतच तिकडे आमदारांची संख्या हा देखील एक निकष पुन्हा पुन्हा समोर आणण्याचा हा एक युक्तिवाद आहे. प्रशांत. नक्कीच जाहीरपणे हा आकडा जो आहे तो आपल्याला कधीच सांगितला गेलेला नव्हता. मोघमपणे सांगितलं जात होतं. निवडणूक आयोगाचं जे रिटर्न सबमिशन आहे त्याच्यामध्ये अजित पवारांनी 43 आमदार आपल्या बाजूने असल्याचं सांगितलेलं होतं. सगळे शपथपत्र दाखल झालेले आहेत का हे माहिती नाहीये, पण आकडा जो आहे तो 43चा आहे आणि शरद पवार गटाकडनं त्याला एक काउंटर आर्ग्युमेंट हे केलं जातंय की त्यांनी हे शपथपत्र जे आहे ते सर्व आमदारांचं दिलेलं आहे का आणि त्याच दृष्टीनं ही संख्या जी आहे बहुसंख्य आमदारांची, कोण आहेत हे बहुसंख्य आमदार की ज्यांच्या जोरावरती हा निर्णय झाला हे स्पष्टपणे सांगा. हे आर्ग्युमेंट या ठिकाणी केलं जात आहे. प्रशांत, युक्तिवाद तर केलाच जातोय, मात्र जसं तू उल्लेख केला आता की अजित पवार गटाने ही शपथपत्र जी आहेत ती आमदारांची सबमिट केलेली आहेत, तर अजित पवार गटाची ही सबमिट केलेली जी शपथपत्र आहेत तर त्या संदर्भात शरद पवार गट ती शपथपत्र बघण्यासाठी मागू शकतो का आणि तशी कागदपत्र एकमेकांना दाखवली जातात का, या संदर्भात काय माहिती आहे? आज कुठली कागदपत्रांची देवाणघेवाण काही झाली आहे? कुठली कागदपत्र सबमिट झाली आहेत आज प्रशांत? शपथपत्र किंवा इतर कागदपत्र दाखल करण्यासाठी 6 ऑक्टोबर ही तारीख जी आहे ती निवडणूक आयोगानं ठरवलेली होती. म्हणजे 6 ऑक्टोबरला सुनावणी सुरू झाली, त्याच्या आधी 5 ऑक्टोबर पर्यंत ही कागदपत्र जी आहे ती द्या असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं होतं. कागदपत्र म्हणण्यापेक्षा आपलं एक रिटर्न सबमिशन. आता जेव्हा काही मुद्द्यांच्या बद्दल समोरच्या पार्टीला आक्षेप असेल तेव्हा जरूर अशा पद्धतीनं डॉक्युमेंट जे आहेत ते एक्सचेंज होतात, कारण तशा पद्धतीचा तो अधिकार जो आहे तो समोरच्या पक्षाला असतो. कारण शिवसेनेच्या केसमध्ये पण आपण बघितलेलं होतं की ठाकरे गटानं हा युक्तिवाद केलेला होता की आम्हाला त्यांची कागदपत्रच वेळेत मिळालेली नाहीयेत. ज्या मुद्द्यांवरती आम्ही आर्ग्युमेंट करणं अपेक्षित आहे ती कागदपत्र आम्हाला द्यायला यांनी जाणून बुजून उशीर केला. हे आर्ग्युमेंट ठाकरे गटाकडनं तेव्हा त्या केसमध्ये झालेलं होतं. त्यामुळं हा अधिकार जो आहे तो नक्कीच त्या त्या पक्षाचा असतो, त्या त्या गटाचा असतो. त्यामुळे ती शपथपत्र जी आहेत ती जरी बाहेर आकडे लपवले गेलेले असले तरी निवडणूक आयोगासमोर हे आकडे लपवता येणार नाहीत आणि ते समोर जे आहेत ते आणावेच लागतील. प्रशांत, त्यासोबतच आणखी एक अजित पवार गटाचा आता युक्तिवाद समोर आला, ते म्हणजे पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता, त्यामुळे याचा निर्णय तुम्ही द्यावा आणि दुसरी गोष्ट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह त्यामुळे आम्हालाच मिळावं, असा एक युक्तिवाद आता अजित पवार गट करताना दिसतोय. पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवावं असं निवडणूक आयोगाला सांगितलेलं अजित पवार गटाने. अश्विन, या गोष्टीचा आधार युक्तिवादामध्ये घेतला जातोय, पण पक्षामध्ये फूट आहे हे 14 सप्टेंबरलाच निवडणूक आयोगानं मान्य केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच ही केस जी आहे ती सुरू केलेली आहे. जे अभिषेक मनु सिंघवी सुद्धा त्या दिवशी आपल्याला सुनावणीनंतर बाहेर आल्यानंतर बाईट देत होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं प्रायमरी कंटेन्शन जे आहे ते हे होतं की पक्षामध्ये स्प्लिट नाहीये, निवडणूक आयोगानं ते मान्य केलेलं नाहीये, पण तरी आम्ही जेव्हा आमची वेळ येईल तेव्हा याला
व्यवस्थित काउंटर करून आर्ग्युमेंट करू. त्यामुळं जेव्हा स्प्लिट आहे हे मान्य करतं निवडणूक आयोग, त्याच्यानंतरच ही लीगल डिस्प्यूट जी आहे चिन्हाबद्दलची ती सुरू होते. या राष्ट्रवादीच्या केसमध्ये जरी 2 जुलैपासून हा सगळा घटनाक्रम सुरू झालेला असला तरी 14 सप्टेंबरलाच निवडणूक आयोगानं हे मान्य केलं की स्प्लिट आहे आणि त्यानुसार दोनही पार्टीजना आपापलं म्हणणं मांडण्यासाठी 5 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिलेली होती आणि 6 ऑक्टोबर ही तारीख सुनावणीसाठी निश्चित केली. खरंय प्रशांत, आणि आतापर्यंतचा युक्तिवाद नेमका काय काय झालाय आपण बघतोय. जी व्यक्ती कधी निवडूनच आली नाही त्या व्यक्तीकडनं नियुक्त्या झाल्यात, त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांवर हा आक्षेप आहे आणि निवडणूक न घेताच पवारांची अध्यक्षपदी निवड झाली असाही युक्तिवाद अजित पवार गटाने केला. शरद पवारांच्या अध्यक्षपदावरच त्यामुळे आजही पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आलाय. तर शरद पवारांची निवडच नियमानं धरून नाहीये असंही इकडे सांगण्यात आलं, तसाही दावा करण्यात आला. पवार निवडून आले